भाजपला महिलांना आरक्षण द्यायचं नाहीये, फक्त राजकारण करायचं आहे. अजूनही सरकारला जर शांत सुचलं असेल तर जे हे आधी या विधेयकाचे करायला पाहिजे की सर्व पक्षांना बोलवून एक सर्व पक्षीय सहमती घ्यायचा प्रयत्न करावा. यांना जर खरोखर महिला आरक्षण लागू 29च्या निवडणुकीत करायचं होतं तर त्यांनी आतापर्यंत जनगणना संपून डिलिमिटेशन करून हा मुद्दा मार्गी लावला असता. आपण यशस्वी प्रधानमंत्री स्वतःला ते म्हणून घेतात, पण सेन्सस घेण्यात, जनगणना घेण्यात ते यशस्वी ठरलेले आहेत. कुठल्याही परिस्थितीत त्यांना जातीय जनगणना करायची नाहीये. कुठला तरी निमित्त घेऊन त्यांना पुढे ढकलत राहायचं आहे आणि जनगणना झाली तर आरक्षण द्यावं लागणार म्हणून त्यांनी ही जनगणना लागू केली. देशाची लोकसभेची विशेष अधिवेशन विशेष अधिवेशन 16, 17, 18 या 3 दिवसात पार पडलं. या अधिवेशनात 3 विधेयक, एक विधेयक होतं ते कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट बिल 131 विधेयक जे होतं घटना दुरुस्तीचं, त्याचबरोबर परिसीमन म्हणजे डिलिमिटेशन बिल आणि युनियन टेरिटरीज ऑफ इंडियाचं बिल, 3 विधेयक या ठिकाणी त्यांनी आणले होते. दुर्दैवानं भाजपच्या मनासारखं करून घेण्यात त्यांना या 3 दिवसात शक्य झालं आणि त्याचं निश्चित दुःखदायक फल ही सगळ्यांना आहे. पहिल्या दिवशीपासून स्पष्ट होतं की भाजपला कुठल्याही परिस्थितीत महिला आरक्षण येणाऱ्या 29च्या निवडणुकीला आणायचं नाही. 2023 साली महिला विधेयक मंजूर होऊन त्या ठिकाणी पडलं होतं. 2023 पासून 17 एप्रिल 2026 पर्यंत, सप्टेंबर 23 ते एप्रिल 26 पर्यंत त्यांनी त्याचा अध्यादेश नोटिफिकेशन जे काढायचं असते एखादं बिल मंजूर झालेलं, 23 ला बिल मंजूर झालेलं बिलाचं अध्यादेश सुद्धा, नोटिफिकेशन सुद्धा त्यांनी एप्रिल 17 रात्री उशिरापर्यंत काढलं नव्हतं, पाठीपर्यंत काढलं नव्हतं. आणि त्यामुळे त्यांना हा कुठल्याही परिस्थितीत महिला आरक्षण लोकसभेत विधानसभेत द्यायची जरा सुद्धा इच्छा नव्हती. ते स्वतःच त्यांनी ड्राफ्ट केलेलं जे बिल होतं, जे विधेयक होतं ते 23 ला मंजूर झालं, त्यात त्यांनीच स्वतः टाकून घेतलेलं की हे महिला आरक्षण लागू करायच्या अगोदर जनगणना झाली पाहिजे, त्यानंतर परिसीमन झालं पाहिजे म्हणजे डिलिमिटेशन झालं पाहिजे, मग येणार त्यानंतरच्या निवडणुकीत लागू. यांना जर खरोखर महिला आरक्षण लागू 29च्या निवडणुकीत करायचं होतं तर त्यांनी आतापर्यंत जनगणना संपून डिलिमिटेशन करून हा मुद्दा मार्गी लावला असता. मात्र मी लोकसभेतही सांगितलं, लोकसभेत हा विषय मांडताना मी सांगितलं की इंग्रज ज्यावेळी होते 1911 पासून 31, 31, 41 पुन्हा आपण सत्तेत आल्यावर म्हणजे आपल्या स्वदेश स्वतंत्र झालं 51, 71 ला युद्ध झालं चायना बरोबर. 71च्या युद्धात सुद्धा 91 साली फायनान्शियल क्रायसिस आलं, सगळं देशाचं सोनं घाण ठेवायला लागलं, तरी सुद्धा 2001 ला 2018 ह्या सगळ्या डेकेडल सेन्सस जे आपण म्हणतो तर डेकेडल सेन्सस वेळेत पूर्ण झालेला आहे. आपण यशस्वी प्रधानमंत्री स्वतःला ते म्हणून घेतात, पण सेन्सस घेण्यात, जनगणना घेण्यात ते यशस्वी ठरलेले आहेत. आणि हे यशस्वी ठरण्याचं एकमेव कारण आहे कुठल्याही परिस्थितीत त्यांना जातीय जनगणना करायची नाहीये. कुठला तरी निमित्त घेऊन त्यांना हे पुढे ढकलत राहायचं आहे आणि जनगणना झाली तर आरक्षण द्यावं लागणार म्हणून त्यांनी ही जनगणना लांबवत राहिली. आज हा जो विधेयक आणलेला त्याला माहित होता, असं कधीच म्हणता येणार नाही की आम्हाला महिला आरक्षण द्यायचं आहे पण आमचा त्यात राजकीय फायदा होऊन आमच्या मनाप्रमाणे मतदारसंघ रचना करायची परवानगी असेल तर आम्ही महिला विधेयकांची अटी शिथिल करू. खरं म्हणजे खूप सोपं गणित होतं. ह्या विधेयकात दिलं होतं की जनगणना आणि त्यानंतर डिलिमिटेशन, ते 2 अटी काढायचा. एकच जर अमेंडमेंट दुरुस्तीचा विधेयक त्यांनी महिला विधेयकात नारी शक्ती जो त्यांनी अधिनियम काढलेला आहे तो नारी शक्तीच्याच विधेयकाला दुरुस्तीचा एक त्यांनी विधेयक आणला असता की त्या अटी ज्या आहेत की जनगणना आणि डिलिमिटेशन व्हायला पाहिजे आरक्षणाच्या आधी,
ते अट काढून टाकली असती, सगळ्यांनी साथ दिली असती. 543 पैकी 1/3 म्हणजे 181 जागा त्या महिलांसाठी आरक्षित जागा असतात. त्या ठिकाणी लोकसभेत मतदान करणाऱ्या व्यक्तीला ही माहिती होती, कल्पना होती की जर आरक्षण पडलं कदाचित माझा स्वतःचा मतदारसंघ राखीव होऊ शकेल. तरी सुद्धा या ठिकाणी सगळ्यांनी मनाने त्या ठिकाणी पाठिंबा द्यायचं ठरवलं. भाजपला महिलांना आरक्षण द्यायचं नाहीये, फक्त राजकारण करायचं आहे. तुम्ही बघितलं असेल, विधेयक नामंजूर झाल्या 2 मिनिटात आम्ही सगळी पायरीवर आलो आणि ह्यांच्याकडे आमच्या विरोधातले प्लॅकार्ड पोस्टर हे आधीपासून तयार होते. हा पूर्ण जो प्रकार घडला हा राजकीय हेतूसाठी करायचा प्रयत्न केला. त्या बेंगॉलच्या आणि तमिळनाडूच्या निवडणुकीत फायदा होण्यासाठी प्रयत्न केला, तो पूर्ण अपयशी ठरलेला आहे. तुम्हाला सांगूया, काँग्रेस पक्ष पहिला या देशाच्या मोठ्या पार्टीचे अध्यक्ष म्हणजे अली बसंत हे 1919 साली काँग्रेसच्या अध्यक्ष होत्या. तिथून ते आता सोनिया गांधींपर्यंत आमच्या महिला अध्यक्षांची परंपरा राहिलेली आहे. पहिल्या महिला प्रधानमंत्री या देशाला काँग्रेस पक्षाने दिल्या, पहिल्या महिला अध्यक्ष सभागृहाचे लोकसभेच्या ह्या सुद्धा काँग्रेस पक्षानेच दिल्या. पहिले उपराष्ट्रपती महिला काँग्रेसने त्या ठिकाणी राज्यसभेच्या सभापती काँग्रेस दिल्या. राष्ट्रपती सुद्धा पहिल्या महिला प्रतिपदांच्या पाटील याच्या निमित्तानं काँग्रेसनेच दिलेला आहे. राजीव गांधींनीच पंचायती राजमध्ये महापालिका, जिल्हा परिषद, ग्रामपंचायती ह्या सगळ्या पंचायती संस्थांना आरक्षण महिलांचं हे काँग्रेस पक्षाने दिलं होतं. आणि महाराष्ट्रात शरद पवार साहेब मुख्यमंत्री असताना काँग्रेस पक्षाच्याच सरकारनं 50% महिलांना सर्व स्थानिक स्वराज्य संस्थेत आरक्षण दिलं होतं. काँग्रेस पक्ष जास्तीत जास्त महिला या राजकारणात त्यांचे मुद्दे मांडता यावेत, सभागृहात येतावं यासाठी आरक्षण द्यायचं काम केलेलं आहे. आजपर्यंत भाजपने कुठलंही काहीही केलं नाहीये. आकडे सांगतात 2014 पर्यंत ह्या देशाच्या जेवढे आता महिला आरक्षण असलेले राज्य आहेत त्यापैकी 70% राज्य ही 2014 पूर्वी महिला आरक्षण राज्य स्थानिक स्वराज्य संस्था आले होते. भाजप सत्तेत आल्याचं फक्त 4च राज्य अशी आहेत तिथं भाजप 2014 सत्ता आल्यानंतर त्या ठिकाणी महिला आरक्षण त्यांनी आणलेलं आहे. त्यामुळे पूर्णपणे महिला विरोधी. सगळ्यात महत्वाचे, लोकसभेत सर्व पक्षात मोठ्या पक्षात सर्वात कमी महिला प्रतिनिधित्व असणारा पक्ष म्हणजे भाजप. त्या ठिकाणी काँग्रेसकडे सुद्धा 14-15% महिला आहेत. तृणमूल काँग्रेसकडे तर 30% वर महिला आहेत. सर्वात कमी महिलांची संख्या ही भाजपची आहे. आणि म्हणून भाजपवाल्यांची अट तीच आहे, महिलांना आरक्षण आम्ही द्यायला तयार आहे, पण महिलांना आरक्षण देत असताना आमचे बाकीच लोक जास्त निवडून आले पाहिजे, आमचे सगळे पुरुषांना मतदारसंघ निर्माण करून दिले पाहिजे, तरच महिलांना आरक्षण देणार. अशी ही जी भाजपची अट आहे त्याला विरोध म्हणून सर्व विरोधी पक्ष एकत्र येऊन त्या ठिकाणी त्यांनी ह्या विधेयकाला विरोध केला. लोकसभेत मला बोलायची संधी मिळाली त्यावेळेस मी हीच मुद्दा मांडला की 543 वर अजूनही तुम्ही करत असला माझा पाठिंबा आहे, आणि त्या तुमच्या राजकीय पोळी भाजण्यासाठी तुम्ही काय ते करत असला हे चुकीचं आहे. आणि म्हणून आम्ही मीही त्या ठिकाणी त्या विधेयकाचे विरोध मतदान केलं आणि हे विधेयक पास होऊ दिलं नाही. मोदी साहेबांचं भाषण आम्ही त्या ठिकाणी ऐकलं. त्या भाषणात ते तेच सांगत होते, तुम्हाला त्रास होईल, महिला तुमच्या विरोधात जातील. विधेयक नामंजूर झालं, त्यांनी जे भाषण केले ते त्यांनी जनतेला सगळ्यांना त्यांनी त्यांच्या मन की बात कुठल्या तरी माध्यमातून त्यांना सांगितलं. आमची अपेक्षा होती त्यांच्या चेहऱ्यावर हे विधेयक नामंजूर झाल्याचं दुःख असलं. आणि त्यांच्याकडनं अपेक्षा होती त्यांनी सांगायला पाहिजे, जरी आज हे विधेयक पास झालं नसेल, पारित झालं नसेल, ते सर्व लोकांची मी पुन्हा चर्चा करीन आणि त्यांच्याशी चर्चा करून काहीतरी कोणी विधेयक पास करायला मंजूर प्रयत्न करीन असं बोलायला पाहिजे. ते तशी बोलली केली. त्यांनी सांगितलं काँग्रेस पक्षाने असं केलं, काँग्रेस पक्ष तसं केलं, काँग्रेस पक्षाला धडा शिकूया, काँग्रेसला निवडणुकीला हरवूया, काँग्रेस निवडणुकीला पाडूया, त्याच्या घरात जाऊया, त्यांना त्रास देऊया. ह्यातनं दिसून येते की ह्यांना कुठल्याही परिस्थितीत हा महिला आरक्षण आपण द्यायचं नाही. काँग्रेस पक्ष असेल, विरोधी सगळी पार्टी असतील, अजूनही आमचा प्रयत्न आहे की 29च्या आत महिला आरक्षण मिळवायचा प्रयत्न करावा. अजूनही सरकारला जर शांत सुचलं असेल तर जे ह्यांनी आधी या विधेयकाचे करायला पाहिजे होतं की सर्व पक्षांना बोलवून एक सर्व पक्ष सहमती घ्यायचा प्रयत्न करावा. त्यांच्या फायद्याचं असणं हे सगळं करतात, पण महिला आरक्षण त्यांच्या फायद्याचं नसल्यामुळे त्याचा विरोध होतो. आणि त्यामुळे या ठिकाणी जनतेने सुद्धा आम्हाला साथ द्यावी. हे महिला विधेयक नव्हतं, हे विधेयक भाजपला त्यांच्या सीटा वाढवणं आणि त्यांच्या मताप्रमाणे करून घेणं हा प्रयत्न होता, जो यशस्वीपणे त्यांनी आसामला केला आहे.
आसामला अशी मतदारसंघ झालेले आहेत ते 25-25 लाखाचे आहेत आणि दुसरे मतदारसंघ झालेले आहेत ते 10-10 लाखाचे आहेत. नवीन जर तुम्ही रचना करत असला त्या रचनेत एवढे दबाव टाकवायचं कारण हेच आहे की जे तर आपण निवडून येत नाही ती सगळी मतं एकत्र टाकायची आणि इतर मतदारसंघातनं आपण काहीतरी निवडून आपली संख्या वाढवायची. हा देशभर प्रयत्न यांचा चाललेला. दक्षिणेकडचे उत्तरेकडचे राज्याचा फरक आहे. मी अजूनही सांगतो दक्षिणेकडचे राज्यांनी ही पॉप्युलेशन ही आपली लोकसंख्या आहे ती मर्यादित ठेवण्यासाठी काही पावलं उचलली आणि ती त्यांना सांगितलं गेलं आणि ती पावलं उचलल्यावर लोकसंख्या कमी केल्यावर त्यांना ही शिक्षा देणं की आता तुमची लोकसभेचं प्रतिनिधित्व कमी होईल हे निश्चितपणे चुकीचं आहे. तसं झालं नाही पाहिजे. आणि ज्या राज्यांचं ह्या देशाच्या अर्थव्यवस्थेत सगळ्यात जास्त योगदान सर्वात जास्त राज्याचं योगदान आहे हे महाराष्ट्राचं. या देशाच्या अर्थव्यवस्थेत 14% हिस्सा हा महाराष्ट्राचा आहे. कर संचलनात कर गोळा होण्यात महाराष्ट्राचा हिस्सा 36%. कर गोळा होणाऱ्या हिशोबाप्रमाणे जर खासदार वाटायचे ठरवले तर 543 पैकी 200 खासदार हे महाराष्ट्राचे आले आणि त्यामुळे आताच महाराष्ट्राला फक्त 8% योगदान 8% जागा लोकसभेत 14% अर्थव्यवस्थेला योगदान असताना अन्याय आहे. उत्तर प्रदेशला 8% योगदान आहे एवढं मोठं राज्य आहे अर्थव्यवस्थेला पण त्यांना 15% जागा मिळाली. मी लोकसभेत बोललो. तमिळनाडू जे 9% योगदान देते आणि बिहार ते फक्त 3.25% योगदान देते. या दोघांच्याही 40 समान सीट आहेत. हा सुद्धा निश्चित अन्याय आहे. ह्याच अन्याय आहेत. आम्ही सगळ्यांना 50% वाढवून देऊ असं फक्त बोलले ते कागदावर आणलं नाही. पण जरी म्हटलं आधीच ज्याला न्यायानं कमी मिळालेलं आहे आणि एखाद्याला ज्यादा मिळालेलं आहे त्या लोकांना सांगणं की तुमचं आहे तसं 50-50% वाढवून देतो म्हणजे ज्याच्यावर आधीच अन्याय झालाय त्याच्या अन्याय वाढवणं आणि ज्याच्यावर आधीच तुम्ही अति विश्वास टाकून आधीच तुम्ही त्याला दिलेला आहे त्याला अजून देणं असं होईल. त्यामुळे पुढची लोकसंख्या वाढवायची असेल किंवा मतदारसंघ डिलिमिटेशन करायचं असेल तर त्या राज्याची लोकसंख्या बघत असताना त्या राज्याचं कर संकलनात किती योगदान आहे ते व अर्थव्यवस्थेत त्यांचा हा किती आहे हे सगळं एकत्रित बघून हा निर्णय घ्यावा लागला. महिला आरक्षणाचा त्याचा काही संबंध नाही. महिला आरक्षण करण्यासाठी ताबडतोब ते नारी शक्ती जे विधेयक आहे त्याच्यावर बदल करून त्यांनीच जे 2 अटी घातल्या होत्या की जनगणना झाली पाहिजे ती अट तिने मागे घ्यावी आणि येणाऱ्या निवडणुकीत त्यांनी ही लागू करावी. पण ज्याचं काय होईल आमचा मतदारसंघ राखीव पडला तर पुढे निदान ह्या ठिकाणी लोकसभेत अतिरिक्त महिलांना प्रतिनिधित्व करायची संधी मिळते. आरक्षण विधान रिझर्वेशन विदिन रिझर्वेशन म्हणजे ज्या पद्धतीनं 1/3 मतदारसंघ राखीव करायचं नियोजन होतं ज्या ठिकाणी SC सीट आहेत जेवढ्या SC सीटा असतील त्यातल्या 1/3 महिला होणार जेवढ्या ST सीट आहेत त्यातल्या 1/3 महिला होणार असंच विधेयक आहे. त्या विधेयक फक्त ते अट टाकले आधी जनगणना करून जनगणनेत लोकसंख्या वाढली असेल मागासवर्गीय समाजाची तर त्या हिशोबाने SC जर टक्केवारी समजा 13% आणि त्या 13%च्या हिशोबाने आपण आरक्षण दिलं असेल राज्य व्हायचं ती लोकसंख्या ज्या देशाची वाढली असेल SCची किंवा कमी झाली असेल त्या प्रपोर्शनेटली आम्ही देशाचं आरक्षण संख्या कमी जास्त करून STला तोच नियम आहे. म्हणून आरक्षणाची जातनिहाय करणार आणि मग असं आणण्याचं त्यांचं म्हणणं होतं. पण त्यांना त्यासाठी जर वेळ लागला असेल त्यांना जनगणना करता येत नसेल जनगणनेची अट काढून टाका आणि आहे तसं लागू करावं. मतदारसंघ बदलायचं काय? हे विधेयक मंजूर होऊ नये अशी भाजपची इच्छा होती का? असाच भाजपचा अगदी भाजपची इच्छा होती. हे बा एखाद्याला एखादी गोष्ट मंजूर करून घ्यायची असेल आणि खरंच त्यांना ते मनापासून असेल तर पहिला त्यांनी सगळ्या स्टेक होल्डरना म्हणजे जे विरोधी पक्षातले लोक आहेत त्या सगळ्यांवर बैठका घ्यायला पाहिजे. आमच्या सारख्यांना बोलवलं राहू दे आम्ही लहान पक्ष आहे किंवा इंडिपेंडेंट आहे. काँग्रेस पक्ष मोठा पक्ष आहे तृणमूल मोठा पक्ष आहे समाजवादी मोठा पक्ष आहे. ही मोठ्या पक्षाने पाठिंबा दिला असता तर लहान सहान लोकांचे ओवैसी काय म्हणतात तर नरसिंहराज कौर काय म्हणतात बघायचं कारण नाही. ह्या पक्षावर भेट करून आम्ही असं विधेयक आणणार नाही. आपसी सहमती करण्यासाठी ह्या विधेयकात काय बदल केला पाहिजे ही चर्चा करू. जसं महिला विधेयक आणता तुम्ही चर्चा केली आणि तुम्ही विधेयक आणला. हा विधेयक हा एक कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट बिल हा आणत असताना तुम्ही काय चर्चा केली कारण त्यांना मुद्दा पण असं बिल आणायचं होतं की जे कुठल्याही परिस्थितीत समोसा पास करू नये म्हणजे आपल्याला मनालाही झाल्याचा प्रयत्न केला आणि मनाप्रमाणे महिला आरक्षण झालं नाही त्याचंही सवाल. त्या भाजपच्या खासदारांच्या
प्रत्येकाच्या चेहऱ्यावर ही महिला आरक्षण झालं नाही याचा खूप मोठा आनंद होता. ते सगळे मनात हसत होते, कारण त्यांच्या मनासारखं झालं होतं. म्हणून मी म्हणतो दुर्दैवी दिवस आहे की भाजपचा हा जो षडयंत्र आहे, काही आमचा विजय व्हायचं कारण नाही. आमचा एवढा विजय झाला की आमच्या जो जबाबदारी होती तिथं जाऊन विरोधी मतदान करायचे आम्ही पार पाडली. पण हे पहिल्या दिवशीपासून भाजपचं षडयंत्र होतं की त्यांनी हा मांडावं, तुम्ही भाषणही ऐका. भाषण हीच होती की निवडणुकीत लोक महिला तुमच्या उलट जातील. या पक्षांनी ग्रामपंचायती पातळीवर ह्या देशात लाखो महिलांना आज सत्तेत आणलेलं आहे. फक्त 180 महिला खासदार होत असतील तर विरोध का करावा? महिला तुम्हाला खासदार करायचे आहेत, महिलांना आमदार करायचं आहे, आमचा पूर्ण पाठिंबा आहे. पण त्या आळात जाऊन तुमचे मतदारसंघ सेव्ह करणे आणि तुमचे सदस्य वाढू नये हा डाव मागे घ्यावा. अजूनही वेळ गेलेली नाही, अजूनही आरक्षण लावू शकतात. भाजपने शांतपण शिकून हे करा. आता एक स्थानिक प्रश्न. काल राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या 35 पदाधिकाऱ्यांनी राजीनामा दिले. गटनेते महिनुद्दीन बागवांनी स्वीकृत पदासाठी मोठा आर्थिक व्यवहार केल्याचा चर्चा आहे, आरोप केलेला आहे. तुम्ही खासदार म्हणून आणि नेते बघा, मी पेपर वाचून आपले वर्तमानपत्र वाचूनच ही बातमी घेतली. मला प्रत्यक्ष माहिती आहे की मी अधिवेशनात असून तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे. अशोक मासाळे आणि स्नेहल सावंत हे दोन्हीही समाजात असलेले कार्यकर्ते आहेत. आणि स्नेहल सावंत या पूर्वी नगरसेविका होत्या, त्या वडात्या निवडून आल्या होत्या. त्यांनी समाज कल्याण सभापती म्हणून काम केलेलं आहे. थोडक्यात मतात त्यांचा पराभव झाला आहे. आम्ही आमच्या आघाडीतूनच त्यांना पाठिंबा त्यावेळी दिला होता. त्यामुळे त्यांच्याबद्दल काय निगेटिव्ह बोलायचं कारण नाही. अशोक मासाळे सुद्धा हे सामाजिक कार्यकर्ते आहेत, मागासवर्गीय समाजाशी बिलॉंग करतात. आणि राष्ट्रवादीने जर निर्णय घेतला असेल की मागासवर्गीय समाजाला आपल्याकडनं चांगलं प्रतिनिधित्व मिळालं नाही आणि त्यामुळे त्या समाजाला आपण या ठिकाणी संधी दिली असेल तर त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. आता व्यवहार झाला नाही झाला यावर बोलण्यासाठी मी क्वालिफाईड नाही, त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. पण कार्यकर्त्यांनी समजून घ्यावं, काहीतरी विचार करून निर्णय घेतला असेल. त्यात त्यांच्या पक्षाचे पदाधिकारी काही वेगळं सांगत असतील तर तो त्यांनी लवकर मिटून विषय संपवावा. अर्थात आमच्या बरोबर आघाडी करून ते निवडणूक लढले होते आणि निवडणुकीनंतर 39 संख्या झाली असताना आमच्याकडून राहणं गरजेचं होतं. आणि जर असं खरोखरच कोणतरी पैसे घेऊन नगरसेवक वाटत असेल तर पैसे घेऊनच भाजपला पाठिंबा दिला का? ज्या लोकांनी तुम्हाला भाजप विरोधात मतदान केलं त्या लोकांचा विश्वासघात पैसे घेऊन केला का? हा एक प्रश्न मला देतो. पण मी सांगितल्याप्रमाणे तो त्यांचा पक्षाचा अंतर्गत प्रश्न आहे, त्याशी आमचं देणं घेणं नाहीये. आम्ही या ठिकाणी 2 सदस्य देत असताना आम्ही काही काळासाठी प्रत्येक सदस्य द्यायचा निर्णय घेतलेला आहे, जेणेकरून जास्तीत जास्त लोकांना या ठिकाणी संधी देता येईल. निवडणुकीच्या काळात आम्हाला आघाडी करावी लागली, पण बऱ्याच ठिकाणी आम्हाला उमेदवार उभे करता आले नाही. आम्ही फक्त 32 उमेदवार उभे केले 78. आणि त्यामुळे अशा प्रभागात जिथं आम्हाला उमेदवार उभे करता आले नाही अशा प्रभागात न पॉप द्यायची हे आमचा निर्णय झाला. आणि ज्या समाजाला आम्ही प्रतिनिधित्व देऊ शकलो नाही उमेदवारीच्या निमित्तानं त्या समाजांना ह्या ठिकाणी प्रतिनिधित्व द्यायचं हा आमचा प्रयत्न होता. आणि त्यामुळे 2 सदस्य जे त्या निवडून आलेले आहे किंवा लढलेल्या प्रभागातले निवडून आलेल्या प्रभागातले नाही आहेत असे 2 सदस्य. आणि जातीय समीकरण गुजराती समाज हा पूर्वीपासून गुजराती समाजाचे नॉमिनेटेड आमदार सुद्धा वसंतदादांनी या सांगितलं केलेले चारुबाई शाह. आणि त्यामुळे गुजराती समाज या ठिकाणी मोठ्या संख्येने आहे. त्यांना एखादी संधी आपण दिली पाहिजे, कारण निवडून येण्यासाठी त्यांची एवढी एका ठिकाणी कॉन्सन्ट्रेटेड लोकसंख्या नाही आहे. आणि म्हणून नॉमिनेट मध्ये ह्या संधी देऊन तुम्हालाही ह्या शहराच्या त्यांचेही प्रश्न आहे. आम्ही काय ठिकाणी रतनची नगर ह्या परिसरात जेव्हा प्रचारला गेलो तर त्या लोकांची खंत होती की आम्ही तर आमचा माणूस निवडून येऊ शकत नाही, आमचे प्रश्न करायचे आमचे समाजाचे वेगळे असतात, एखादा प्रयत्न असावा. त्यातनं अमित शहा यांना एक व्यापारी प्रतिनिधी गुजराती समाजाचा प्रतिनिधी म्हणून त्या ठिकाणी उमेदवार दिलेले. आणि जैन समाज हा सातत्याने वसंता घरातून राहिलेला समाज आहे. मात्र ह्या निवडणुकीत आम्ही त्यांना उमेदवार देऊ शकलो नाही. आणि खास करून कुपवाड भागात ज्या ठिकाणी भाजपचा सगळ्यात चांगला परफॉर्मन्स राहणार आमचा कमी राहिला त्या प्रमाणात त्यांनी जैन समाजाचे 2 उमेदवार दिल्यामुळे त्या ठिकाणी 12 पैकी एकही उमेदवार आमचा काँग्रेस पक्षाचा कुपवाडला निवडून आला नाही. 2 राष्ट्रवादी आणि 10 भाजप असं त्या ठिकाणी झालेलं आहे. आणि त्यामुळे जैन समाज आमच्यापासून दूर जाऊ नये त्यांना उमेदवारी मी देऊ शकलो. मागचे वडोलेच्या निमित्तानं आमच्याकडे जैन समाज उमेदवार होते, निवडून आले. आणि म्हणून आम्ही जैन समाजाच्या प्रमुख लोकांना बोलून तुमच्यापैकी एक नाव द्या. आणि म्हणून बिरनाय कुटुंब जे पूर्वीपासून आमच्या घराचे काँग्रेस पक्षाचे 19 राहिलेले आहेत त्या घराचा एक उमेदवार म्हणून व्यापारी पण समाजात इंडस्ट्रीज मध्ये काम करणारा पण समाजाचा पण असं म्हणून आम्ही 2 देतो. थँक्यू.